नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। उद्या चोराडे या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे। हे मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला दिसेल। या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी निघतील। महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवरती आज लाईव्ह लॉट आपल्याला दिसतील। आणि या लाईव्ह लॉटमध्ये आज समजेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणते नंदी जे टॉपचे आहेत ते पळताना दिसतील। माझी माहितीनुसार उद्याच्या मैदानामध्ये पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज, अख्ख्या महाराष्ट्राचं काळीज असा वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे। पहिरा कोण असेल हे संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजेल। उगीच काही तुम्हाला चुकीच्या बातम्या देण्यापेक्षा पहिरा माहीतच नाही तर कशाला उगीच सांगा, संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजेल। परंतु उद्या पळणार आहे अशी माहिती मिळते, बघूया संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजेल की आपला वेगाचा शेवट सर्जा पळणार आहे की नाही पळणार। तसेच मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कमी वेळामध्ये खूप असं मोठं नाव केलेलं असा हा नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्षा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल। तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे। पुष्यगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आहे तो आदत वयापासून। आणि बघूया थोडासा त्याचा फॉर्म जो आहे तो गेलेला वापस यावा अशी मला आशा आहे। बघूया नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्षा उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं पळताना दिसेल। तसेच मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही आहे, उद्याच्या मैदानामध्ये कदाचित दिसतोय की काय असा हा अक्षय मोरे गोडोलीकरांचा हिंद केसरी सातारा एक्सप्रेस बालमा उद्याच्या मैदानामध्ये माझ्या अंदाजानं दिसायला पाहिजे। बघूया काय होते काय नाही, कारण की ती सुद्धा फाटी त्याच्यासाठी लकी आहे। तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसेल की नाही याच्याबद्दल थोडंसं 50-50% चान्सेस आहेत। बघूया संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये आहे ते समजेल आपल्याला। तसेच मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला गुरसाळेकरांचा अंजीर, आत्ता एक चोराडे फाटीचा बादशाह मला म्हटलं जातंय असा गुरसाळेकरांचा अंजीर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। बघूया कशा पद्धतीनं तो कामगिरी करतोय। तसेच मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला निमगावकरांचा सावकार सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला। तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं असा निमगावकरांचा सावकार उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। तसेच मित्रांनो, आपल्याला डोरलेवाडीकरांचा मल्हार जो सध्या माळशिरसच्या मैदानामध्ये बकासूर सोबत पळाला, गटाला जिंकला, सेमीला हार झाली, परंतु त्याने स्वतःला सिद्ध केलं। माळशिरसच्या आदतच्या मैदानामध्ये 3ऱ्या नंबरचा तो मानकरी ठरलेला आहे। तसेच मित्रांनो, सागर शेठ कट्टरे घाणन पॉवर प्लस कराड यांचा दुर्गा, बब्या, गोकुळ हे 3 जण सुद्धा पळताना आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसतील। त्यांचे पहिरे वेगवेगळे असतील, परंतु ते चोराड्याच्या मैदानामध्ये उद्याच्या पळताना दिसतील। तसेच मित्रांनो, सौरिमेला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा, यांचा हिंद केसरी राजा तो आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो। बघूया कशा पद्धतीने त्याचं जे आहे ते नियोजन होते। तसेच मित्रांनो, किनीचा रायबा सुद्धा एखाद्या वेळेस दिसू शकेल। परवा दिवशी काल तो पळालाय, परवा दिवशी बघूया काय होतं, पळेल का नाही हे अजून काही कन्फर्म नाही, पण वाटते मला पळेल म्हणून। तसेच मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक सुंदर 11-11 असेल, मल्हार 11-11 असेल, या दोघांच्या पैकी एक जण उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। चोराडेच्या जास्त करून सुंदर 11-11च पळताना दिसेल। बघूया कसं नियोजन होतं त्याचं। तसेच मित्रांनो, विठ्ठल नाना बुतकर यांचा भुंगा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल। तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल। तसेच आपल्याला विठ्ठल नाना अजय शेठ यांचा त्यांचा सुद्धा भुंगा आहे, दोघांच्या मालकीचा आहे भुंगा। तसेच तेजा त्यांचा हिंद केसरी तेजा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। विठ्ठल नाना अजय शेठ यांचा तेजा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। चिक्क्याबद्दल काही अपडेट नाही आहे, परंतु मला वाटते की ती दोघे जण पळणार आहेत। भुंगा आणि तेजा वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळताना दिसतील। तसेच मित्रांनो, मोराळे मायनीकरांचा सम्राट सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल। बघूया कशा पद्धतीने त्याचं सुद्धा जे आहे ते नियोजन होतंय। तसेच मित्रांनो, सुनील मोरे पेडगाव यांचा रेहमान सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल। तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल। तसेच मित्रांनो, विनायक शेटल लिंगरे यांचा डायमंड उर्फ घोडा हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल।
तसेच मित्रांनो धामनेरकरांचा हिंद केसरीचा मानकरी असलेला स्वराज 855 देखील उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। मी अंदाज सांगितला की हे नंदी पळू शकतायत, नंदी कुठले पळतील ह्याचा अंदाज लावलाय फक्त मी, तुमचाही अंदाज तुम्ही लावा, परंतु संध्याकाळी समजेल लाईव्ह लोटमध्ये कोण पळणार आहे, कुठल्या गटामध्ये पळणार आहे। धन्यवाद।